नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या एकूणच मराठी पत्रकारांना उबाठा शिवसेनेचा उमाळा आलेला आहे आणि त्यामुळे आपापल्या परीने मराठी पत्रकारितेतला जवळजवळ 90% लोक हे कंबर कसून उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करण्यापासून भाजपला अपशकुन करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि केवळ मराठी अस्मितेची लढाई लढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशा थाटामध्ये जे काय बोललं वागलं किंवा थापा सुद्धा मारल्या जात आहेत ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की एक स्वतंत्र विषय आजच्या मराठी पत्रकारितेवर आणि यांच्या पूर्वजांवर करणं अगत्याचं आहे. कारण आज जर शिवसेनेची इतकी कमजोर परिस्थिती असेल, दुबळी परिस्थिती असेल, तर त्याला दुसरा कुठलाही विरोधी पक्ष जबाबदार नाही, दुसरा कोणी अमराठी भाषिक जबाबदार नाही. इतका मराठी पत्रकार, मराठी पत्रकारिता आणि मराठी कलाकार आणि या क्षेत्रातले लोक जबाबदार आहेत. कधीही मराठी अस्मितेसाठी जे उभे राहिले नाहीत त्यातले जवळजवळ बहुतांश लोक हे तुम्हाला मराठी कला, नाट्य, साहित्य क्षेत्रातील आणि पत्रकारितेतले दिसतील. कुमार केतकर, निखिल वागळे, मी नावं सांगतो तुम्हाला, गिरीश कुबेर यांच्यापासून सगळीच्या सगळी मंडळी ही कायम शिवसेनेच्या खच्चीकरणासाठी राबलेली आहेत. गेल्या 40-50 वर्षातल्या घडामोडी, बातम्या, संपादकीय लेख, विश्लेषण काढून तपासा. अमराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून जितकं मराठी भाषेतील अस्मितेच्या लढाईला किंवा शिवसेनेला टार्गेट केलं गेलं नसेल, इतके हल्ले शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या लढाईवर मराठी सांस्कृतिक क्षेत्रातून झालेले आहेत. एक अगदी अलीकडच्या काळातली गोष्ट सांगतो. चिपळूणला जे साहित्य संमेलन झालं होतं, मराठी साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाच्या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं निधन होऊन काही काळ झाला होता. म्हणून त्या साहित्य संमेलनाच्या भव्य मंडपाला एक प्रवेशद्वाराला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं होतं आणि ते नाव बदललं जावं, ते नाव काढून टाकावं यासाठी कोणी अमराठी वगैरे साहित्यिक आणि पत्रकार उभे ठाकले नव्हते. मराठी साहित्यिक पुढे आले होते, मराठी भाषिक पुढे आले होते. कोणी कन्नड, बंगाली किंवा उत्तर भारतीय हिंदी भाषिकाने मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला बाळासाहेबांचं नाव देऊ नये असा आग्रह धरला नव्हता, भूमिका घेतली नव्हती किंवा काही पत्रक सुद्धा काढलं नव्हतं. त्याच बाळासाहेबांच्या नावाने आज टाहो फोडणारे बघितले की म्हणून संताप येतो. निखिल वागळे सारखा माणूस आज तावाने मराठी अस्मिता, बाळासाहेब ठाकरे वगैरे वगैरे बोलत असतो. बाळासाहेब हा शब्द उच्चारण्यापासून त्याने सतत शिवसेनेला डिवचलेला आहे. शिवसैनिक चिडायचे, बाळ ठाकरे का म्हणतो बाळासाहेब म्हण, तर म्हणणार नाही असं म्हणून शिवसेनेला आणि शिवसैनिकांना डिवचण्यात ज्यांनी धन्यता मांडली आपल्या उमेदीच्या काळामध्ये, असा माणूस जेव्हा आज उद्धव ठाकरेंच्या समर्थनाला उभा राहतो तेव्हा साधी सरळ गोष्ट आहे की त्याला हवी तशी शिवसेनेची विटंबना झालेली आहे, विल्हेवाट लागलेली आहे. त्यामुळे हा माणूस खुश होऊन शिवसेनेची विल्हेवाट लावणाऱ्या उद्धव ठाकरेंचा उदो उदो करायला उभा ठाकला. याच निष्कर्षाप्रत यावं लागतं. मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मुंबई मराठी साहित्य संघाने, जी एक खाजगी संस्था आहे, नाट्य क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे, त्या संस्थेने 25-30 वर्षापूर्वी संपादक, पत्रकार आणि राजकीय नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना कुठला तरी पुरस्कार द्यायचा ठरवला होता.
तेव्हा साहित्य संघाची माणसं बिनकण्याची आहेत, अर्ध्या कण्याची आहेत. यांच्यामध्ये बाळ ठाकरे यांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत नाही, म्हणून ती पुचाट माणसं आहेत. असा प्रदीर्घ लेख लिहिणाऱ्या माणसाचं नाव निखिल वागळे आहे, आणि तो लेख त्यांनी त्याच्याच स्वतःच्या मालकीच्या महानगरमध्ये छापला होता. मग तो लेख खरा असेल तर आजचा निखिल वागळे हा दादांत खोटारडा माणूस असतो, किंवा आजचा खरा असेल तर तेव्हाचा निखिल वागळे हा दादांत खोटारडा असू शकतो. जी गोष्ट निखिल वागळेची आहे तीच कुमार केतकरांची आहे. आयुष्यभर शिवसेनेविरुद्ध आपली लेखणी झिजवणारी ही माणसं आहेत. आज त्यांना मराठी अस्मिता आठवते नाही मित्रांनो. त्यांना मराठी अस्मितेविषयी काडी मात्र कौतुक नाहीये, आस्था नाहीये. शिवसेनेपेक्षा किंवा शिवसेनेच्या हिंदुत्वापेक्षा RSSच्या आणि भाजपच्या हिंदुत्वाविषयी कमालीचा द्वेष असल्यामुळे त्याच्या अलीकडचा असलेला किंवा RSS विरुद्ध बोलणारा म्हणून उद्धव ठाकरेंचा उदो उदो चाललाय. आजची मराठी पत्रकारिता ही उद्धव ठाकरेंच्या समर्थनाला उभी राहिली, ते निव्वळ ढोंग आहे. त्यांना काडी मात्र मराठी विषयी, भाषेविषयी, अस्मितेविषयी आस्था नाहीये. आस्था असेल तर त्यांनी ठामपणे आपल्या नोकरीवर लाथ मारायची वेळ आली तरी चालेल, पण मराठी अस्मितेसाठी लढण्याची हिंमत दाखवायला पाहिजे होती, जी आमच्या पूर्वजांनी 50-60 वर्षापूर्वी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलेलं होतं, अशा वेळच्या काही पत्रकारांनी ती हिंमत दाखवलेली होती. मी शाळकरी वयात असेल त्यावेळेला 50च्या दशकामध्ये, आणि मराठी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू झालं होतं मराठी राज्य मिळावं म्हणून, आणि मराठी अस्मितेसाठी अनेक पत्रकारांनी आपल्या नोकरीवर लाथ मारलेली आहे. आजही मुंबईतून जन्मभूमी नावाचं गुजराती दैनिक निघतं. त्याच मीडिया हाऊसच्या किंवा त्याच मालकांच्या आणि व्यवस्थापनाच्या आधिपत्याखाली लोकमान्य नावाचं दैनिक निघत होतं. पावा गाडगीळ मला वाटतं त्याचे संपादक होते. लोकमान्य मधून ठामपणे मराठी राज्याची मागणी करण्यात आली होती. मराठीचा मुंबईवरचा हक्क अतिशय आग्रहाने आपल्या संपादकीयातून आणि बातम्यांमधून दाखवला जात होता. बातम्यांमध्ये सुद्धा मराठीच्या आंदोलनाचे आणि महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन केलं जात होतं. तेव्हा लोकमान्यच्या संपादक मंडळाला व्यवस्थापनाने बजावलं होतं की हे चालणार नाही, वर्तमानपत्राची मालकी तुमच्याकडे नाही, तुम्ही नोकर आहात संपादक असलात तरी. तेव्हा ठणकावून त्या पत्रकारांनी आणि संपादकांनी व्यवस्थापनाला बजावलं होतं की मालकी तुमच्याकडे असेल, अस्मिता आमची आहे आणि आमची लेखणी अस्मितेसाठी राबवली जाते. सबब आम्ही मराठी आंदोलनाला पाठिंबा देणार. व्यवस्थापनाने सांगितलं मग वर्तमानपत्र बंद करावं लागेल, तुम्हाला कामावरून काढून टाकू. त्या संपादक मंडळाने ठामपणे संपादकांच्या बरोबर उभं राहून पेपर बंद करा, पण भूमिका बदलणार नाही, लिखाण बदलणार नाही, अशी ग्वाही दिली होती. आणि त्यामुळे जन्मभूमी समूहाने लोकमान्य हे वर्तमानपत्र बंद करायचं ठरवलं. तेव्हा या संपादक मंडळाने मराठी संपादकांनी आणि पत्रकारांनी त्यांना बजावलं की 1 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला काढू शकत नाही, आणि पुढचा महिनाभर आपल्या नोकऱ्या जाणार हे माहिती असताना सुद्धा लोकमान्यच्या मराठी पत्रकारांनी ठामपणे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या बातम्या दिल्या, संपादकीय लेख लिहिले, आणि 1 महिन्यानंतर मराठी अस्मितेसाठी बेकारी पत्करली. पण व्यवस्थापन आणि मालकासमोर झुकले नाही. तेव्हा झुकेगा साला हा सिनेमाचा डायलॉग आलेला नव्हता, त्या काळातली ही मराठी अस्मिता होती, ज्याचा मागणूस आजच्या मराठी पत्रकारांमध्ये दिसत नाही. मालकाने नुसते डोळे वटारले की शेपट्या हलवायला सुरुवात करणारी आजची मराठी पत्रकारिता आहे. पुरावा पाहिजे तुम्हाला.
लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी काही वर्षापूर्वी मालकाने का मालकिनीने डोळे वटारले असंतांचे संत हा अग्रलेख मागे घेऊन तशी चौकट टाकून खुलासा टाकून आपण पसंतांचे पंत आहोत हे दाखवून दिलेलं आहे. आणि ते जेव्हा उद्धव ठाकरे यांचं समर्थन करतात किंवा मुंबईच्या मराठीपणाच्या ग्वाही द्यायला लागतात तेव्हा कळतं हे किती बोगस आहेत, ह्यांचे मुखवटे किती कचकड्याचे आहेत हे लक्षात येऊ शकतं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आज खूप उशीर झालेला आहे, खूप उशीर झालेला आहे. तमिळ असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, या भाषेतल्या पत्रकारांनी, कलाकारांनी, साहित्यिकांनी छाती ठोकपणे आपल्या भाषेच्या आणि आपल्या प्रादेशिक संस्कृतीच्या मागे उभं राहण्याची हिंमत खूप दाखवलेली आहे. त्याचा मागमूस ज्यांच्याकडे नाही असे पगारी नोकर जेव्हा लढवय्याच्या आव आणतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. आपल्या मुख्यमंत्र्याचा विमानतळावर राजीव गांधींनी अपमान केला आणि त्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात पाणी आलं तर तेलुगू वर्तमानपत्र एनाडूने त्या मुख्यमंत्र्याचा तो रडवेला फोटो पानभर छापला आणि तेलंगणामध्ये काँग्रेस विरोधाची लाट उसळली. त्यातून तेलुगू देसम नावाचा पक्ष निर्माण झाला. लोकप्रिय चेहरा असलेले रामाराव अभिनेते हे त्याचे नेता झाले आणि काँग्रेस भुईसपाट झाली आंध्र प्रदेशातून. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सुद्धा तेलंगणाची अस्मिता इतकी, आंध्रची अस्मिता, तेलुगू अस्मिता इतकी सामर्थ्यशाली होती की देशभर काँग्रेसचा प्रचंड विजय होत असताना तेलंगणामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव 1984च्या निवडणुकीत झालेला होता. कुठे ते आणि कुठे तुम्ही बाजार बुणके. मराठी अस्मिता म्हणून कावळ्याची पिसं लावून मोरासारखे नाचणारे जे मराठी पत्रकार मी आजचे बघतो तेव्हा जरा बघा आपले बाप जादे. गेल्या 40-50 वर्षामध्ये या मराठी पत्रकारितेने, मराठी पत्रकारांनी, संपादकांनी जेवढं शिवसेनेचं खच्चीकरण केलं, एकमेव मराठी पक्ष होता मुंबई महाराष्ट्रामध्ये. त्याचं खच्चीकरण करायला कोणी उत्तर प्रदेशातून आला नव्हता, कोणी हिंदी भाषिक, बंगाली भाषिक, तमिळी भाषिक मुंबईत येऊन मराठीचं खच्चीकरण करत नव्हता. शिवसेना आणि शिवसेनेच्या मराठी न्याय्य हक्काच्या लढ्याचं खच्चीकरण करण्यात सगळेच्या सगळे मराठी साहित्यक, मराठी पत्रकार, संपादक पुढाकार घेत होते. कुमार केतकर असोत, अरुण टिकेकर असोत, या सगळ्यांचे जुने लेख काढून बघा, संपादकीय लेख काढून बघा, वर्तमानपत्राचे जुने अंक काढून बघा, मग तुम्हाला कळेल की आज जे मराठी पत्रकार पुतना मावश्या होऊन उबाठा शिवसेनेला दूध पाजायला निघाले त्यांच्या आया, आत्या, मावश्या काय करत होत्या? त्या मराठी अस्मितेला विष पाजायला टपलेल्या होत्या. मुंबई पुरतं शिवसेनेला मर्यादित करण्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद नसेल एवढं शिवसेनेचं खच्चीकरण मराठी पत्रकारांनी, साहित्यिकांनी केलेलं आहे. यदी फडके मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. बेळगावला साहित्य संमेलन होतं. त्या बेळगावच्या साहित्य संमेलनात बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव त्या साहित्य संमेलनात आणला जाणार होता. तर कन्नड साहित्यिक आणि संपादकांचं शिष्टमंडळ फडक्यांना येऊन भेटलं होतं की हा प्रस्ताव करू नका. आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन यामध्ये शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप ठेवून शिव्या, शाही वगैरे असले शब्द वापरणारे आमचे महान साहित्यिक, पत्रकार, संपादक होते. हे सगळे लोक गेल्या 40-50 वर्षामध्ये शिवसेनेच्या लढ्यामागे सामर्थ्य आपलं वापरून, बौद्धिक सामर्थ्य वापरून उभे राहिले असते
तर भाजप काय कुठलाही पक्ष शिवसेनेला कमजोर करू शकला नसता. शिवसेनेचं खच्चीकरण कोणीही राजकारणात केलेलं नाही, इतकं मराठी साहित्यिक, पत्रकार, कलाकारांनी केलेलं आहे. शिवसेना भाजप युतीचा मुख्यमंत्री होता, सरकार होतं, त्याच्या विरुद्ध गवगवा कोणी केला होता? मुंबईमध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं म्हणून पुढाकार घेणारे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्या संमेलनापूर्वी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याची पाळी आणणारे संपादक, पत्रकार कोण होते? पहिल्यांदा मराठी अस्मितेचा मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर असताना एक मराठी साहित्य संमेलन मुंबईत भरवण्यासाठी पुढाकार घेतो आणि त्याला नामोहरम करायला सगळीच्या सगळी मराठी वर्तमानपत्र आपली बुद्धी आणि धनशक्ती पण काय असेल ती पणाला लावतात. आणि आज त्यांचीच वारस मराठी पत्रकारिता मराठी अस्मितेच्या नावाने टाहो फोडत रडारड करते. हे ढोंगी माणसं आहेत, यांनी उशीर केलाय. बाळासाहेबांच्या पाठीशी, एका सामर्थ्यशाली मराठी अस्मितेच्या नेत्याच्या पाठीशी हे सगळे मराठी पत्रकार, साहित्य 40-50 वर्षापूर्वी उभे राहिले असते तर कोणाची मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे वक्र दृष्टीने बघायची हिंमत झाली नसती. पण पगाराचे लाचार, नोकरीचे लाचार असले पत्रकार, संपादक हेच मराठीचे मारेकरी झाले आणि आज तेच टाहो फोडतायत. कारण त्यावेळेला या सगळ्या मराठी पत्रकारांना सेक्युलरिझम नावाच्या एका विषारी सापाने डंख मारलेला होता, विंचू. तेव्हा आज जे टाहो फोडतायत ते ढोंगी आहेत, खोटारडे आहेत, नाटकी आहेत, मुखवटा लावून फिरतायत, मुखवटा लावून फिरतायत. त्यांचं मराठी अस्मितेवरचं प्रेम खोटं आहे आणि भाजपवरचा द्वेष खरा आहे. भाजपच्या जागी काँग्रेस पक्ष असता तर यातले किती पत्रकार, मराठी पत्रकार, संपादक हे शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले असते? बिलकुल उभे राहिले नसते. मराठी पक्षाचं, मराठी प्रादेशिक पक्षाचं खच्चीकरण करताना या लोकांनी मुंबईमध्ये अमराठी लोकांचं प्रस्थ वाढवून ठेवलं. त्यांना अमराठी लोकांना मुंबईमध्ये प्रतिष्ठित करण्याचं पाप हे मराठी संपादक, साहित्यिक, पत्रकारांनी केलेलं आहे. हे विसरू नका, विसरू नका. उगाच त्या काळात सतत सातत्याने निखिल वागळेवर आणि त्याच्या वर्तमानपत्राच्या ऑफिसवर हल्ले होत नव्हते शिवसैनिकांचे. कारण शिवसेनेच्या विरोधात राजकारण उभं करण्यासाठी, म्हणजे मराठी अस्मितेच्या विरोधात माहोल निर्माण करण्यासाठी एक वर्तमानपत्र चालवलं गेलं. त्याचा संस्थापक, मालक, संपादक निखिल वागळे होता आणि तोच आज जर टाहो फोडत असेल मराठी अस्मितेच्या नावाने, तर पुतना मावशी ओळखण्याची अक्कल मराठी माणसाला आली पाहिजे, किंबहुना ती आली आहे. म्हणूनच असल्या बाजार बुणग्या पत्रकारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे रसातळाला गेलेले. आणि कदाचित उद्धव ठाकरे ती सगळी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला घेऊन गेलेत, म्हणूनच हे लोक मोठ्या शक्तीनिशी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाला उभे राहिले की त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण हवं होतं. आणि ते खच्चीकरण खुद्द उद्धव ठाकरे करत असतील तर मग काय? मुद्दा इतकाच आहे. मला एवढंच सांगायचंय की उशीर केलात. तुमची मराठी पत्रकारांची मराठी अस्मितेविषयीची आस्था खरी असती तर आज ही वेळ आली नसती. 30-40 वर्षापूर्वीपासून शिवसेनेला मदत केली असती, बाळासाहेबांच्या मागे उभे राहिला असतात, तर भाजप काय कुठलाही पक्ष शिवसेनेला मुंबईत आणि महाराष्ट्रात खच्ची करू शकला नसता. उशीर केला म्हणा
किंवा डावपेच खेळला म्हणत काही असेल, पण उशीर झालेला आहे. आज तुम्हाला ठाकरे म्हणजे मराठी वाटायला लागले, कधीपासून वाटायला लागले? आपण कोणाचा अधिक द्वेष करतो त्यावरून ज्यांचे चॉईस ठरतात असे हे सगळे मराठी अस्मितावाले आहेत. समोर काँग्रेस असती तर मराठी अस्मितेची टिंगल याच लोकांनी उडवली असती जे ते आयुष्यभर करत आले. आणि म्हणून सांगतोय की मराठी पत्रकारांनी कितीही तळी उचलली मराठी अस्मितेची, तरी मराठी माणूस आता त्यांना वाटतो त्यापेक्षा खूप शहाणा झालाय. तो त्यांना कवडीची किंमत देणार नाही याविषयी मी निशंक आहे. सगळीकडचे सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने चालतात. जेव्हा राजकारण तुम्ही पत्रकारितेत आणता, अस्मितेत आणता, तेव्हा तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेता. तेव्हा आज मराठी अस्मितेसाठी उभे राहिलेले मराठी पत्रकार हे बाजारू आहेत, हे मी छाती ठोकपणे सांगतो. छाती ठोकपणे सांगतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.